श्रीगणेशाय नमः। ॐ श्रीसरस्वत्यै नमः। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। शुकासारिके पूर्णवैराग्यदाचे वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। तिसरी भक्ती। मागा निरोपिले कीर्तन जे सकळा सकरी पावन आता ऐका विष्णू स्मरण। तिसरी भक्ती। स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरण पावे समाधान। नित्यनेम प्रातकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी नामस्मरण सर्वकाळी करीत जावे। सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंदरूपा सता नामस्मरणे विण सर्वथा राहूच नये। हरुषकाळी विषमकाळी पर्वकाळी प्रस्तावकाळी विश्रांतकाळी निद्राकाळी नामस्मरण करावे। तिसरी पायरी भक्तीची म्हणजे नामस्मरण भक्ती। भक्तीचा अर्थ आपण 2 दिवसापासून पाहत आहोत। भक्तीबद्दल नारद भक्ती सूत्रामध्ये दुसऱ्या सूत्रामध्ये परिभाषा दिली आहे। पहिला सूत्र आहे अथातो भक्तिम व्याख्यास्यामः। भक्ती काय आहे ते मी सांगत आहे, नारद ऋषी म्हणतात। आणि काय उत्तर दिलं तर म्हणे सा तू अस्मिन परम प्रेम रूपा। भक्ती काय आहे तर म्हणे अस्मिन परमेश्वरे परम प्रेम रूपा। अस्मिन शब्द म्हणजे या देवामध्ये, खूप त्याचा अर्थ आहे या देवामध्ये खूप प्रेम असणे, परमप्रेम, सर्वोत्कृष्ट प्रेम, सर्वात जास्त प्रेम असणे भक्ती आहे। तर अस्मिन शब्दाचा अर्थ या देवामध्ये, आणि त्याचा अर्थ असा असतो की देव कुठे बाहेर नाही आहे, इथेच आहे। अस्मिन म्हणजे एतत् देश एतत् काल, या स्थळ काळामध्ये, परोक्ष नाही आहे, इथेच आपल्या हृदयामध्ये जो आहे त्याच्याबद्दल त्याच्याविषयी जे परमप्रेम आहे, असं प्रेम जे नेहमीच राहतं त्याला म्हणतात भक्ती, अशी परिभाषा दिली। त्यानंतर वेगवेगळे जे ऋषी आहेत त्यांनीसुद्धा भक्तीची परिभाषा दिली। कथादिषु अनुराग, कथेमध्ये प्रेम असणं ही भक्ती आहे। कोणी सांगितलं आहे? सूत्र लक्षात आहे का कोणाला? पूजादिषु अनुराग, एक पराशर ऋषी, गर्ग ऋषी, असे वेगवेगळ्या ऋषींचं आहे। आणि नारदांनी सांगितलं की परमप्रेमरूपा, आणि त्याचं उदाहरण दिलं आहे यथा व्रजगोपिकानाम। आणि तिथे लिहिलेलं आहे भक्ती म्हणजे काय? तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलता। सगळं काही करताना सतत त्याचं स्मरण जर असेल तर म्हणे ही सर्वोत्कृष्ट भक्ती। तदर्पिता अखिल आचारता, आणि तद्विस्मरणे त्याचा उलट, जर त्याला विस्मरण झालं तर त्याला असं वाटतं फार मोठा अपराध घडला माझ्या हातून,
गुन्हा केला असं जेव्हा वाटतं ना, म्हणे हे आहे लक्षण खऱ्या भक्ताचं. म्हणे मी कसं काय विसरून गेलो. त्याला वाटतं मोठा पाप झाला. गोपिकांचं वर्णन असंच आहे. गोपिकांची मनस्थिती तशीच आहे. तर अशी तीव्र भक्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर म्हणे एक उपाय आहे नामस्मरण. आता हा जो समास आहे फारच गोड आहे. याचा अर्थ दुसरे समास गोड नाही असं नाही, पण हा समास फार छान आहे आणि लोक हा पूर्ण समास पाठ करतात. म्हणजे हिंट तुम्हाला कळत असेल काय. आता मागच्या समासामध्ये काय आपण पाहिलं, पाठांतर करावे, बहुत पाठांतर करावे. तर कमीत कमी हा समास आपण जर पाठ केला तर फार छान. किती 25व्या बहुतेक किती आहे 25. तर नामस्मरण भक्ती, अच्छा सगळ्या भक्तींमध्ये ही भक्ती खूप प्रसिद्ध आहे ना. सध्या सगळे लोक काय नाम नाम माळ घेऊन नाम करतात. तर म्हणे आता ही भक्ती मी सांगत आहे, हे ऐका. आणि पहिलंच इथे काय सांगितलं आहे, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. नाम एक साधन आहे आणि नामाच्या द्वारे करायचं मला स्मरण आहे, लक्षात घ्या. नाम करणे साधन नाही आहे, सॉरी, नाम करणेच मुख्य प्रयोजन नाही आहे, नामाच्या द्वारे स्मरण. म्हणे असं तुम्ही दोन वेगळं का कर म्हणत आहे. आपण लोक नाम जप करतो पण स्मरण देवाचं होत नाही. म्हणून मी थोडासा फरक करत आहे. नाम आणि नामाच्या द्वारे देवाची आठवण. नाही तर आपण काय यांत्रिक जप करतो ना, सवय असते रोजची तर ती कर, पण देवाची एकही वृत्ती बनत नाही मनामध्ये, भगवदाकार मन बनत नाही, पूर्ण माळ होऊन जाते. तर याचा अर्थ काय नाम जप केला असं नाही, नाम जप केला पण स्मरण नाही केलं. तर हे म्हणून इथे स्मरण देवाचे करावे. आता हा विषय खूप मोठा आहे, याच्यामध्ये भरपूर खरं म्हणजे चिंतन आहे. गोंदवलेकर महाराजांनी तर पूर्ण पुस्तकच याच्यावर लिहिलं आहे. 365 दिवस ना, एक एक अध्याय रोज वाचायचा, त्याच्यावर त्याचंच महत्त्व आहे. अखंड नाम जपत जावे असं लिहिलं आहे. तर त्यांना कोणीतरी विचारलं, म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर नाव घ्यायचं का, हे तुमचं म्हणणं आहे का? तर त्यांनी छान उत्तर दिलं. म्हणे नामाचा संबंध श्वासापेक्षा प्रेमाशी आहे. प्रत्येक श्वासाबरोबर नाव तर घेत आहे, पण प्रेम नसेल तर म्हणे त्याचा तेवढा प्रभाव किंवा परिणाम होणार नाही. तर त्याच्यामध्ये मन किती इन्वॉल्व आहे की नाही. मनाशी एकरूप होऊन ते नाम जेव्हा आपण जप करतो, तेच जप खरोखर जप आहे. आता पहा, लोक नाम घेतात, आणखीन त्याला काय आकड्यांवर जास्त काय जोर देतात. इतके लक्ष जप केले मी, 3 लक्ष जप केले, पण जप करताना लक्ष नव्हतंच. लक्ष नसताना जप मग त्याचं महत्त्व नाही आहे. 10 वेळा जप करा, पण काय पूर्ण 100% तिथे मन पाहिजे. आणि जपाबद्दल सांगितलं आहे की जास्त लोकांना दाखवायचं नाही आहे, दंभ नाही करायचा आहे की मी करत आहे. जेवढं तुम्ही नामस्मरण गुप्त ठेवाल त्याचा काय प्रभाव जास्त. म्हणून ते काय अशी गोमुखी असते, अशी एक बोट असं बाहेर असं.
असं म्हणतात की जर तुम्ही जास्त जप दाखवलात, म्हणजे लोकांसमोर जर करत राहिला, तर म्हणे जो पाहत आहे ना त्याला जास्त पुण्य मिळेल. एका संतांनी असं सांगितलं. त्यामुळे जेव्हापासून हे मला कळलं, मी नुसतं पाहतो, न करता मला पुण्य मिळतं. तुमचं पुण्य सगळं तिकडे जातं ना, हे हा अर्थ आहे तिथे. आता आपण म्हणतो नजर लग जाते, असं म्हणतात ना, दृष्ट लागते. म्हणजे काय, त्याची तिकडे. तर असा जप करावा की लोकांना माहीतच नाही. गोपनीय, जेवढं हे गुप्त ठेवाल त्याची शक्ती तेवढी जास्त. काही काही गोष्टी लपवण्याने वाढतात. जसं रोग आहे ना, रोग लपवण्याने वाढत जातो, पण तो सांगून द्या डॉक्टरांना लगेच. नाही तर आपण सांगत नाही आणि मग सेकंड स्टेज, थर्ड स्टेज. पुण्यसुद्धा लपवण्याने वाढतात. त्याचप्रमाणे नामस्मरण, त्याचा प्रभाव जास्त. आता नामस्मरणामध्ये काय सिद्धांत आहे, त्याच्या पाठीमागे लॉजिक काय, एवढं याचं का महत्त्व आहे ना. तर पण नामामध्ये काय होतं, रिपिटेशन होतं, पुनरावृत्ती. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि जेव्हा आपण असं सारखं म्हणतो तर घर्षण होतं आपल्या ह्याच्यामध्ये, कंठामध्ये स्पंदन होतं, त्याच्यामधून एनर्जी उत्पन्न होते असं म्हणतात, ऊर्जा. जसं एक उदाहरण दिलं एकाने की मॅग्नेट आहे, चुंबक आहे, आणि ते जर तुम्ही एका लोखंडावर परत परत घासलं तर काय होईल, ते 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 मॅग्नेट होऊन जातं. म्हणजे इकडची एनर्जी तिकडे ट्रान्सफर झाली इकडचं. तर इथे सुद्धा आपण घासतोय ना आपल्या घशाला, तर रामाची शक्ती त्याच्यामध्ये येते, म्हणून नामामध्ये नामीची शक्ती भरलेली असं म्हणतात. लोकांना विश्वास होत नाही की एवढं या नामामध्ये काय आहे, नुसतं राम राम केल्याने काय होतं. पण जेवढे मोठे सिद्धसंत झाले त्यांनी हीच साधना केली वर्षानुवर्ष, आणि एवढी साधना केली की त्यांच्या रोमामध्ये राम राम आहे. कान लावून जर त्या शरीराला, म्हणजे कान लावलं त्या शरीराला, तर राम 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 असं ऐकू. नामामध्ये केवढी शक्ती आहे. मी अनेक वेळा श्लोक सांगितला आहे की एवढे पाप त्या नामाच्यामुळे भस्म होतात की तेवढे पाप आपण करू नाही शकत. नामनोस्ति तावती शक्ती यावत कर्तुम न शक्नोती. म्हणे हे कसं काय एवढंसं नाम, आमचे पाप एवढे आहे. त्याचा आकार नका पाहू, राम कृष्ण शिव विठ्ठल. म्हणे अणूचा आकार किती असतो, पण त्याच्यामध्ये शक्ती किती असते. एटम बॉम्ब बनवतात लोक. होमिओपॅथीची गोळी किती मोठी असते, खूप मोठी असते का, साबुदाण्याच्या दाण्या एवढी, पण काम करते ना. तर म्हणून नामामध्ये शक्ती आहे. अशा नामाचं स्मरण केलं की नामीची आठवण आपोआप होते की नाही. तर हा सिद्धांत आहे की नाम स्मरण केल्याने नामीची वृत्ती बनते आपल्या मनामध्ये. कोणत्याही वस्तूचं तुम्ही नाव घ्या, लगेच ती वस्तू तुमच्या डोळ्यासमोर येते किंवा मनामध्ये येते. कोणची व्यक्ती आहे तिचं नाव घ्या, लगेच येईल. खाण्याचं पदार्थाचं नाव घ्या, गुलाबजामुन आलं की नाही डोळ्यासमोर, गुलाबजामुन. म्हणजे स्वामीजी जास्त आठवण करू नका देऊ, त्या आश्रमात बसलो आहे आम्ही. तर स्वामी विवेकानंद ना आठवडे एक वृत्ती बनली. स्वामी चिन्मयानंद महाराज वृत्ती बनली.
म्हणून असं म्हटलेलं आहे की जे नाव आहे ना, ते नाव स्वामी आहे आणि नामी गुलाम आहे. प्रभू अनुगामी असं म्हटलेलं आहे. म्हणजे नाम स्वामी आहे आणि नोकर कोण आहे, सेवक कोण आहे, नामी. कारण तुम्ही नामाचं उच्चारण करता, तो नामी धावत येतो, जसा सेवक धावत येतो. तर राम म्हटलं की राम धावत येतो, मनामध्ये आला की नाही. म्हणून म्हटलेलं आहे रामापेक्षा रामाचं नाव श्रेष्ठ आहे. राम से बड़ा राम का नाम, अंत में निकला यह परिणाम असं म्हणतात. गोस्वामी तुळशीदासांनी तर नामाचा एवढा महिमा सांगितला आहे, म्हणजे रामकथाची सुरुवातच होत नाही. आपण जर ते तुम्ही घेतला हातामध्ये रामायण वाचायला, तर नामाचाच महिमा एवढा आहे. अरे म्हणजे रामायण केव्हा सुरू होईल. आणि मग त्यांनी सिद्ध केलं आहे की सगुण राम आणि निर्गुण राम दोघांपेक्षा नाम श्रेष्ठ आहे. म्हणे नाम दोघांना आपल्या अधीन करतो. म्हणजे सगुण राम तुम्हाला पाहिजे असेल तरी तुम्ही जप करा, निर्गुण राम पाहिजे असेल तरी जप करा. तिथे त्यांनी एक शब्द दिलेला आहे, चतुर दुभाषी, उभय प्रबोधक चतुर दुभाषी. उभय प्रबोधक म्हणजे दोघांचं ज्ञान करवून देणारा नाम आहे. आणि दुभाषी म्हणजे मध्यस्थ असतो ना, ज्याला दोन्ही भाषा माहीत आहे. जसे कोणी रशियन कोणी नेता आला, चायनीज आला, तर आता त्याला हिंदी कळत नाही किंवा इंग्लिश कळत नाही, आणि हिंदीवाल्याला चायनीज कळत नाही. तर मग मध्ये एक असतो, तो दोघांच्या भाषा जाणतो. तर म्हणजे नाम एक अशी वस्तू आहे, सगुण ब्रह्म माहीत आहे, निर्गुण ब्रह्म माहीत आहे. म्हणून आपल्या देशामध्ये जेवढे भक्त झाले, सगुण भक्त निर्गुण भक्त असो, दोघांनी नामस्मरणाची साधना केली आहे. कबीरदास, कबीर निर्गुण राम त्यांचे. नानक निर्गुण राम आहेत, त्यांचे राम म्हणजे निर्गुण आहे, दशरथनंदन नाही. असे अनेक निर्गुणवादी आहे. आता तेही नामाचा महिमा खूप गातात. कबीरदास म्हणतात की भजोरे भैया राम गोविंद हरे, जामुख नाम नाही तामुख धूल भरी. ज्या मुखामध्ये नाम नाही त्या मुखामध्ये माती भरलेली आहे. अच्छा, आणि सगुण भक्त जे आहे, सूरदास जी किंवा तुळशीदास किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये नामदेव, तुकाराम महाराज सगळे, पर्वत जळतील पापाचे घेता नाम विठोबाचे, असं सगळं सांगितलं. आणि तुकाराम महाराजही म्हणतात की विठ्ठलालाही त्याच्या नावाचा महिमा माहीत नाही आहे. त्यालाच माहीत नाही की त्याचं नाव. आणि रामायणामध्ये तर एक नाम रामायण आहे, नाम रामायण. त्याच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे, राम आणखी नाम. आणि तिथे असं सिद्ध केलं आहे की जे काम राम करू शकला नाही ते काम रामानी केलं आहे, नामानी केलं आहे. हो. फारच सुंदर आहे, सिद्ध केलं आहे त्यांनी. राम एक तापस तिय तारी, नाम कोटी खल कुमती सुधारी. म्हणे अहल्याची जरा बुद्धी बिघडली होती, तर अहिल्याचा उद्धार केला कोणी? रामाने. पण अनेक लोकांची मती बिघडलेली आहे, ती बिघडलेली मती कोणी सुधारली? नामाने. तर नामाचा पल्ला म्हणतात ना, तो जरा भारी आहे, असं त्यांनी खूप सिद्ध केलं आहे. तर इथे म्हणून पूर्ण एक समास नामावर आहे. अखंड राम जपत जावे,
नामस्मरण पावावे समाधान. आणखीन जेव्हा आपण माळ करतो तर पहा, मग माळच करा, दुसरं नाही नका करू. अनेक लोक आहे प्रवचनामध्ये म्हणजे प्रवचन ऐकता ऐकता माळ करतात. आता एका वेळेस एकच केलं पाहिजे, नाही तर तिकडेही लक्ष नाही इकडेही लक्ष नाही, आहे की नाही. त्यांना वाटतं की आम्ही फार मोठं म्हणजे कोणी कोणी लोक काय ते कापूस काय वाती करत. एका वेळी एक केलं पाहिजे. एक बाई विणत आहे, काय स्वेटर विणत आहे, आणखी प्रवचन ऐकत आहे. आता ते महाराज म्हणाले की माताजी तुम्ही प्रवचन ऐकायला बसलाय, स्वेटर काय विणताय. त्या बाई म्हणाला स्वामीजी तुमच्यासाठीच मी विणत आहे. आता बिचारे स्वामीजी गप्प. एका वेळी एक करायचं. पूजा करायचं तर पूजा, ध्यान करायचं तर ध्यान, जप करायचं जप, जेवण करायचं असेल तर मग जेवणच करायचं. नुसतं संपूर्ण लक्ष त्या ताटाकडे असायला पाहिजे. समर्थांनी असं म्हटलं आहे की आधी डोळ्यांनी जेवण करायचं, म्हणजे ताट वाढलेलं आहे ते पाहायचं. ते पाहिल्याने काय होतं तर म्हणे पोटापर्यंत निरोप जातो की आता हे अन्न आतमध्ये येणार आहे, तर सगळे रस पाझरतात पोटामध्ये. म्हणून वदनी कवळ घेता असं म्हणता म्हणता पाहायचं पूर्ण. अच्छा आज कोशिंबीर आहे, आज खीर आहे, आज हे. सो इट वर्क्स लाईक एपेटायझर. तर संपूर्ण नाही तर आजकाल काय होतं, इतकी घाई होतं, मीठ आलं तर मीठच खावं लागतात लोक. हॉटेलमध्ये पाहतो ना आपण, लोणचं आलं तर लोणचं, पापड आलं तर पापडच. तर सांगण्याचा मुद्दा काय, जर जप करत आहात तर जपच, तर जप स्मरण करावे. अच्छा, नामाच्या द्वारे नामीपर्यंत पोचायचं आहे. अच्छा, आता कोणी विचारेल की हे नामस्मरण भक्ती किती वाजता करायची, जप केव्हा करायचा. तर म्हणे नित्यनेम प्रातःकाळी, सकाळी उठून केलं पाहिजे. प्रभाते मनी रामचिंतीत दावा. अच्छा, तर म्हणे प्रातःकाळ ठीक आहे, मग प्रातःकाळ नंतर दुपारी मग आम्ही आपलं काम करू शकतो. म्हणे नाही नाही, असं मध्यान्हकाळीसुद्धा करायचं आहे तुम्हाला. माध्यान्हकाळी दुपारी ठीक आहे, दुपारी. संध्याकाळी मग आम्ही टी व्ही पाहू शकतो, नाही सायंकाळी. म्हणजे कोणताच काळ असा नसायला पाहिजे की ज्या काळामध्ये स्मरण मी करत नाही आहे. तर माध्यान्हकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. म्हणून गीतेमध्ये जो श्लोक आहे त्याचाच एक अनुवाद आहे, तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच. आहे ना, समर्थांनी जे लिहिलं आहे त्याचा एक आधार आहे, असं नाही. सर्वेषु कालेषु मामनुस्मर, देव म्हणतो तिथे. म्हणे आम्हाला सगळं काम करायचं आहे, म्हणे ठीक आहे, काम करता करता मनामध्ये आपलं चालू ठेवा श्रीराम जय राम जय जय राम, किंवा जो काही नाव, जे काही नाव तुम्ही घेत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, मनामध्ये केलं पाहिजे. पण सर्व काळी माम अनुस्मर. आणि युद्धच, तिथे युद्धच म्हणजे स्मरण करा आणि युद्ध करा. युद्ध म्हणजे युद्धाचा अर्थ काय, कर्तव्य कर्म करा. नाही तर एक काय म्हणे लोकांशी भांडत आहे आणि राम राम करून भांडत आहे. म्हणजे देवानी सांगितलं आहे माम अनुस्मर युद्धच. स्मरण करता करता युद्ध करा. युद्ध म्हणजे काय, स्वधर्म करा असं. मी नेहमी सांगतो ते वासवानी, साधू वासवानी होते, ते म्हणायचे प्रत्येक 1 तासाने तुम्ही काय म्हणा,
आय एम नॉट अलोन, गॉड इज विथ मी, असं स्मरण करा. मी एकटा नाही आहे, देव माझ्या बरोबर आहे. तर परत परत तुम्हाला आठवण होईल. तर म्हणे ते एक संत म्हणायचे, हर क्षण को नाम से भर दो. म्हणजे सांगितलं ना, प्रत्येक क्षणाला नामाने भरून द्या. तर अंतरंगामध्ये एक नामस्मरण चालू असायला पाहिजे. तर गुरुदेव म्हणतात ना, इनसाइड रामा आउटसाइड ड्रामा. बाहेर चालू दे आपलं जे काही करत आहे, पण आतमध्ये राम 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 राम. राजाराम, हां, एकाचं नाव होतं राजाराम. तर म्हणे बाहेरून तू राजा हो, आतमधून राम. म्हणजे बाहेरून जे तुला काम करायचं ते कर. तर अशी ही भक्ती आहे. अशा लोकांनाही कळतही नाही की मी करत आहे, आणि असंच असायला पाहिजे. म्हणे एक तो राजा होता आणि त्याची ती बायको होती राणी. ती राणी तर खूप जप करायची, पण तो राजा करायचाच नाही. 10 वर्ष, 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, ती सारखं म्हणायची, अरे कधी तर नाव घ्या, कधी तर नाव घ्या. तो नुसतं म्हणायचा, हां करीन, घेईन, हे करीन. आणि एक दिवस काय, ती राणी पाहते की हा राजा झोपला आणि त्याच्या मुखातून श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, असं नाव तिने ऐकलं की हे जप करताय. तिला एवढा आनंद झाला, तिने सगळ्या लोकांना बोलवलं आणि म्हणे आज आनंद उत्सव साजरा करा, माझ्या नवऱ्याने नाव घेतलं, मंगलवाद्य वाजवा, उत्सव साजरा करा. तो राजा उठला, तो म्हणे आज काय झालं, एवढं काय तुम्ही करत. म्हणे आज एक व्यक्ती अशी आहे जिने नाव घेतलं आहे. म्हणे कोणची व्यक्ती. म्हणे तुम्ही. तर तो राजा काय म्हणाला माहिती आहे, अरे 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 अरे, आजपर्यंत जे मी लपवून ठेवलं होतं ते प्रकट झालं. ते मी सांगितलं ना, गुप्त राहून करायचं. तर तो करायचा, पण लोकांना कळायचं नाही. त्याचं महत्त्व आहे. तर नामस्मरण सर्व काळी करीत जावे. अच्छा, सुखाच्या अवस्थेमध्ये, परिस्थितीमध्ये नाव घ्यावं. दुःखाच्या, हा म्हणे दुःखामध्ये तर खूप आठवण येते. दुःखमय सुमिरन सब करे, हां सुखमय करे नको, पण इथे म्हणतात सुख दुःख दोन्ही परिस्थितीमध्ये नाव घ्या. उद्वेग असू दे किंवा चिंता असू दे, या तर मनाच्या वेगवेगळ्या परिस्थिती या तर राहतीलच. मन कधीच एकसारखं राहणार नाही. असं कधीच नका म्हणू की जेव्हा मन माझं शांत होईल तेव्हा मग मी नामस्मरण करीन. हे म्हणणं असंच आहे जसं कोणी समुद्राच्या काठी गेला, आता 2 तास 4 तास तिथे बसला आहे नुसता. म्हणे कशाला बसला. म्हणे बस मी स्नान करायला आलो आहे, समुद्र स्नान. म्हणे मग करत का नाही आहे. म्हणे जरा एकदा लाटांना शांत होऊ द्या, मग मी उडी घे. कधीच होणार नाही ते. त्याच्यामध्येच तुला उडी घेऊन आंघोळ करावी लागेल. तसं इथे म्हणतात सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंदरूप असता नामस्मरणे विण सर्वथा राहोच नवे नये. सगळं काही करा पण नाम आधी घ्या. त्याला काय प्राधान्य द्यायचं नावाला. असं म्हणतात. म्हणून सकाळी उठून आधी जप करून घ्या. एकदा दिवसाची सुरुवात झाली की मग आपण एवढं व्यस्त होऊन जातो की वेळच मिळत नाही. तर कमीत कमी सकाळी तर केलंच पाहिजे. अच्छा, मग पहा, हरुषकाळी विषमकाळी. जेव्हा घरी खूप छान हर्षकाळ आहे, आनंद आहे, म्हणे त्या दिवशी करा. कारण म्हणजे त्या दिवशी भगवंताचं नाव स्मरण करा आणि कृतज्ञता व्यक्त करा की तुझ्यामुळे आज असा दिवस उजेडला आहे, मला आनंद आहे. तर थँक्यू आपण म्हणतो की नाही, धन्यवाद.
तर नामस्मरण म्हणजे एक प्रकारचं काय आहे, धन्यवाद देणं आहे की तुझ्यामुळे आनंद आहे. आणि विषमकाळी जेव्हा संकट आहे तेव्हा शक्ती मिळवण्यासाठी, स्ट्रेंथ मिळवण्यासाठी काय करा, नामस्मरण घ्या, करा. पर्वकाळी प्रस्तावकाळी, पर्वकाळ असेल, प्रस्तावकाळ म्हणजे इथे म्हणतात योग्य काळ. योग्य काळ म्हणजे ज्यावेळेस जे करायचं असेल त्याला म्हणतात योग्य काळ. तर तेव्हासुद्धा तुम्ही करा. विश्रांती काळी, आता झोपायला जात आहे तेव्हासुद्धा, झोपण्याच्या आधी. निद्रा काळी, विश्रांती काळी म्हणजे नुसतं मी रिलॅक्स आहे, झोपलो आहे, नुसतं पडलो आहे. कोणची ती अशी खुर्ची एक असते ना, अशी खुर्ची किंवा तो एक झुला असतो असं कुठे जातात लोक, फार्म हाऊस वगैरे मध्ये असे लावलेले असतात. तर विश्रांती काळी काही काम नाही आहे तर म्हणे पडल्या पडल्या नाव घ्या. आजकाल पडल्या पडल्या मोबाईल म्हणे आता वेळ आहे जरा व्हॉट्सअप पाहून घेतो सतत आपलं. आता सर्व काळी नुसतं मोबाईलच पाहतात लोक. विश्रांती काळी म्हणून प्रभाते मनी रामचिंतित नाही, कराग्रे वसते, हां, कराग्रे वसते मोबाईलम, करमध्ये फेसबुकम, करमूले तो इंस्टाग्रामम, प्रभाते लॅपटॉप दर्शनम. झोप उघडली की आधी लोक लगेच ऑनलाईन जातात आणि लगेच सुविचार फॉरवर्ड करतात. ते वाचतही नाही, आल्याबरोबर फॉरवर्ड. ते म्हणतात ना एक बुवा, मूर्खाचे लक्षण, आलेला मेसेज फॉरवर्ड करी तो एक मूर्ख. तर सध्या वेगळं सुरू आहे. इथे म्हणतात नाम नाम नाम. तर विश्रांती काळी, निद्रा काळी, झोपता झोपता सुद्धा लोक, खरं म्हणजे अंधारात ते पाहू नये, डोळ्यावर परिणाम होतो. आणि कधीच मोबाईल अगदी जवळ तर ठेवूच नाही. परवाच मी वाचत होतो काय काय ते दुष्परिणाम होतात ब्रेनवर, ते सतत रेडिएशन येत राहतात, त्याच्यामुळे कॅन्सर हे ते अमुक तमुक काय काय होत राहतं. म्हणून लांबच ठेवायला पाहिजे. तर नामस्मरण करावे निद्राकाळी. अच्छा, आता पुढे पहा. कोडे साकडे संकट, नाना संसार खटपट, अवस्था लागता चटपट, नामस्मरण करावे. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाम विसरो नये. संपत्ती अथवा विपत्ती, काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये. वैभव सामर्थ्य आणि सत्ता, नाना पदार्थ, उत्कट भाग्य श्री भोगिता, नामस्मरण सांडू नये. हां, इथे म्हणतात आता संकट असू दे, नाना संकट, संसार खटपट, म्हणजे संसार तर चालूच राहिले काही ना काही, खटपट. हां, आज लग्नाला जायचं आहे, मुंजीला जायचं आहे, आज इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे. म्हणजे जेव्हा अगदी मला निवांतपणे, म्हणजे निवांत वेळ मिळेल तेव्हा आम्ही जप, असं कधीच होणार नाही. ते गुरुजींना कोणी सांगितलं की जेव्हा सगळं काही ठीक होईल तेव्हा मी शिबिरामध्ये येईन. म्हणे हे दिवा स्वप्न आहे, असं कधीच होणार नाही. आणि एकाने काय सांगितलं, म्हणे स्वामीजी जर मी जिवंत असेन तरच येईन. आता स्वामीजी म्हणाले जिवंत असतानाच, ते मेल्यावर नको येऊ, सगळे पळून जातील इथं. तर लोक असे असे कारणं सांगतात. याच्यामधूनच सगळं वेळ काढून करायला पाहिजे, केलं पाहिजे. संसार तर चालूच राहील खटपट. तर म्हणे अवस्था लागता चटपट, काही चूक झाली तर मला चुटपुट लागली आहे
तर म्हणे आता आज मी नामस्मरण करत नाही. म्हणे नाही, ते करा. जसं आपण श्वास घेत राहतो, असं नाही की नंतर घेईन श्वास, तर त्याचप्रमाणे नामस्मरणाला सतत करत राहावं मनामध्ये. जर संगीतामध्ये ते तानपुरा वाजतो की नाही, टेन 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 टेन, तो गाणारा गात असतो, कधी कधी तो थांबतोय, पण तो काय म्हणतो, तानपुरा चालू दे, स्वर येऊ दे. त्याचप्रमाणे आतमध्ये हे नामस्मरणाचा तानपुरा चालू असायला पाहिजे, एक स्वर सतत. किती पहा इथे महत्त्व दिलं आहे, किती लिहिलं इथे. म्हणजे तुम्ही सगळं काही सोडू शकता, पण नामस्मरण सोडू नका. आता पहा ना, चालता बोलता धंदा करिता, म्हणे आम्ही एका ठिकाणी बसून मग जप करू. म्हणे नाही नाही, तुम्ही चालत आहात का, चालता चालता सुद्धा करा. चालता बोलता, एवढंच काय, धंदा करिता. दुकानामध्ये बसला आहे आणि जर गिराईक नाही आला आहे तर तेवढ्यात म्हणे जरा एक माळ करून घेतो, असं असायला पाहिजे. थोडाही वेळ मिळाला की लगेच. ते काय म्हणतात, आवड असेल तर सवड असते. आवड असेल तर होऊन जातं. लोक म्हणतात मी जरा येतो 5 मिनिटात करून घेतो. तर धंदा करिता, खाता जेविता सुखी होता. खाताना, जेवताना, जेवण करताना म्हणून आपण ब्रह्मार्पण करतो किंवा वदनी केवळ घेता. नंतरसुद्धा जेवायच्या आधी, जेवायच्या नंतर. नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये. हे आम्ही पाहिले. गुरुदेव सांस्कृतिक कार्यक्रम पाहत आहे मुलांचा, पण त्यांच्या हातामध्ये एक छोटीशी माळ नेहमी असायची. इकडे ते मुलांचा कार्यक्रमही पाहत आहे, पण इकडे नामस्मरणच सुरू आहे. असते ना, छोटीशी एक माळ असते, अनेक संतांकडे पाहिली असेल. तर म्हणे नाना उपभोग भोगिता, नाम विसरू नये. अच्छा, संपत्ती अथवा विपत्ती. संपत्ती असेल तेव्हासुद्धा नाव घ्या, तेव्हा तर तुम्ही फ्री आहात, मुक्त आहात. आता पैसा भरपूर आहे, काम काही करायचं नाही आहे, त्यामुळे मग जास्त घ्या नाव. आणि विपत्ती असेल तेव्हासुद्धा घ्या. तेव्हा देवाच्या चरणी प्रार्थना करा की मला या विपत्तीपासून सोडवा. खरं म्हणजे विपत्तीची एक परिभाषा दिली आहे रामायणामध्ये. संस्कृतमध्ये सुद्धा आहे ना, विपदो नैव विपद, संपदो नैव संपद. विपद विष्णू विस्मरणम, संपद नारायण स्मृती. म्हणे विपत्ती नाही आहे, संपत्ती नाही आहे. आपण ज्याला विपत्ती मानतो ती विपत्ती नाही आहे, ज्याला संपत्ती मानतो ती संपत्ती नाही आहे खरी. म्हणे मग काय परिभाषा आहे संपत्ती आणि विपत्तीची? तर ते म्हणतात विपद विष्णू विस्मरणम. भगवंताचं विस्मरणच विपत्ती आहे. संपत नारायण स्मृती. जर भगवंताची आठवण आली तर असं समजा की खूप मोठं धन मिळालं मला. पायो जी मैंने राम रतन धन पायो. आणि हीच गोष्ट रामाने हनुमंताला सांगितली आहे. कह हनुमंत विपति प्रभु सोई, जब तव सुमिरन भजन न होई. सुंदरकांडामध्ये आहे. अरे मारुती तिकडून आला लंकेमधून, सीतेची विपत्ती पाहिली, संकट. तर तो म्हणतो काय वर्णन करू मी, फार कष्टामध्ये आहे ती. पण पहा सीता तिथे सुद्धा नाम पाहरू दिवस निसी, सतत राम 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 करत आहे. म्हणून राम हनुमंताला म्हणतो की पहा विपत्ती, खरी विपत्ती काय, जब तव सुमिरन भजन, जेव्हा स्मरण भजन नाही होत ती विपत्ती आहे. तर बाहेरून विपत्तीमध्ये आहे पण ती आतमधून काय, शांत आहे. म्हणून ती घाबरली नाही. पहा लंकेमध्ये रावण अनेक वेळा
यायचा, धमकवायचा. एकदा तर त्यांनी रामाचं मस्तक आणलं असं, म्हणे पहा रामाला मी मारलं आहे. माईक म्हणजे ते खोटं होतं. तिथे सीता काय म्हणते, तृणधरी ओट कहत वैदे. एक गवताची काडी सीतेने तोडली आहे, समोर अशी ठेवली आहे. संकेत असा आहे की रामासमोर तू काय आहे, गवताच्या काडी एवढा आहे. तर ही शक्ती आली कुठून? नाम. तर संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये. काळगती तर बदलत असते, काळ नाही एकसारखा राहत नाही. कभी खुशी कभी गम, कधी सुख आहे कधी दुःख आहे. हर दिन होत न एक समान असं म्हणतात. पण म्हणे आतमध्ये नामस्मरण एकसारखं राहू शकतं, होऊ शकतं. मग पहा इथे पुढे ओवी क्रमांक 9. वैभव सामर्थ्य आणि सत्ता, नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्य श्री भोगिता, नामस्मरण सांडू नये. आधी अवदसा मगदसा, अथवा दसे उपरी अवदसा, परंतु नाम सोडू नये. नामे संकटे नासती, विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजे उत्तमपदे. भूतपिशाच नानाछंद, ब्रह्मगिरो ब्राह्मण, मंत्रचळ नानाखेद, नामनिष्ठे नासती. नामे विषबाधा हरती, चेटे चेटके नासती, नामे होये उत्तमगती अंतकाळी. आता इथे म्हणतात नामाने काय काय होतं? संकटे नास्ती, विघ्ने निवारिती. नामाच्याद्वारे एकीकडे हे नेगेटिव्हिटी, नकारात्मकता सगळे जाते ना. भूत पिशाच या बाधा, आम्ही अनेक लोक पाहिले ज्यांनी रामरक्षा केली आणि भूतबाधा प्रेतबाधा त्यांची कमी 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 झाली. संकटकटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. भूत पिशाच निकट नहीं आवे, वीर जब नाम. भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समजते, नासती तुटती चिंता आनंदे भीमदय. तर हे सगळं काय अनुभव करण्याची गोष्ट आहे. आणि लोकांना अनुभव आहे म्हणूनच आता समर्थांनी सगळं दिलेलं आहे. तर म्हणे नामाच्याद्वारे संकटे नासते. अनेक संकट येणारे जर नामस्मरण खूप केलं आहे तर ते नामच एक कवच, एक प्रोटेक्टिंग कवर असं करतं. त्याप्रमाणे ते काम करतं आणि ते संकट दूर होऊन जातं, किंवा तो जो आघात आहे त्याची शक्ती कमी करून देते. नामाने एक कवच निर्माण, जसं ते चिलखत असतं की नाही, चिलखतच म्हणतात ना. शिवाजी महाराज घालून गेले होते अफजल खानाकडे जेव्हा गेले, त्यांनी प्रयत्न केला पण काही. तर नामाच्याद्वारे आपण सेक्युअर होतो, सुरक्षित होतो. एक अदृश्य आपल्याला दिसत नाही पण एक सिक्युरिटी आपल्याला मिळत असते. म्हणून नामाच्याद्वारे नामीच तिथे येत असतो, तो काम करत असतो ना. आता प्रल्हादाचं उदाहरण आहे. चालता बोलता है ना, जेव्हा वर्णन आले अगदी असंच वर्णन आहे तिथे. क्वचित नृत्यती क्वचित हसती, तो कधी हसत आहे रडत आहे, पण सगळं काही करताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय. तर म्हणे असा हा नामनिष्ठे, नामामध्ये जर निष्ठा असेल तर असे चांगले परिणाम त्याच्या जीवनामध्ये येतात. पण काय आहे म्हणजे असं 2-4 दिवस केल्याने होत नाही. दीर्घकाळ नैर्यंतर सत्कार सेविता दृढभूमी, महर्षी पतंजलींनी लिहिलं आहे. दीर्घकाळापर्यंत प्रेमाने जर ती साधना केली तर त्याचं फळ मिळतं.
असं नाही राम 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 करत आहे, अरे काही होत नाही आहे. अच्छा, नामस्मरण आपण जेव्हा करतो तर नुसतं मोजायचं नाही आहे, तर म्हणे आता सांगितलं ना प्रेमाने. एक असतं अब हाक हाक मारतो ना तसं, आणि एक काय रटतो, रटायला काय म्हणे मराठी शब्द, रट घोकणे घोकणे. नुसतं राम 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 करत आहे म्हणजे तिथे प्रेम नाही आहे. तर ते एक संत म्हणायचे हिंदीमध्ये, बोले राम को बुलाओ, राम को रटो नाही. जसं एक जिवंत माणसाला आपण बोलवतो, आणखीन ही भावना असते की तो ऐकत आहे. तर अशा भावनेने तुम्ही करा की जसं काही तो ऐकत आहे, त्याच्यापर्यंत नाव जात आहे, तो जिवंत आहे, एक जड मूर्ती नाही आहे. तर नाम रटना आणि नाम लेना असं ते म्हणायचे, वेगवेगळं आहे. नाही तर काय पोपटसुद्धा राम राम करतो की नाही. किंवा आजकाल ते येतात इलेक्ट्रॉनिक मशीन, ते लोक लावून देतात, ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न खरं म्हणजे हे उच्चारण जरा चुकीचं, पण आता गातात तिला, गाण्यासारखं नाही, गायचं नाही आहे गायत्री मंत्र, उदात्त अनुदात्त स्वरामध्ये ते म्हणायचं आहे. ओम भूर्भुवस्व तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. त्याचे स्वर आहे. असो, तर लोक ते लावून देतात. ठीक आहे, ते ऐकल्याने आपल्याला परत आठवण होते, हे जरूर आहे. पण एक संत म्हणायचे, ते मशीन सतत जप करत आहे, निश्चितच मशीन मुक्त होईल, मोक्ष मिळेल त्याला. न थांबता सतत करत आहे. तर जड आहे ते, त्याच्यामध्ये भावना तर नाही ना. म्हणून म्हणतात की पूर्ण प्रेमाने जर स्मरण केलं दीर्घकाळापर्यंत, तर हे सगळे जे फळ इथे सांगितले आहे ते आपल्याला मिळतात. नाही तर आपण काय सारखं माळ उचलून पाहतो, अरे अजून मेरूमणी आला नाही, अजून मेरूमणी आला नाही. 108पेक्षा जास्त आहे बहुतेक याच्यात. तर त्या स्मरणाने काही, जसं वेगवेगळे कामं करतात, म्हणजे एक जरा एक काम करून टाकतो, एकदाचं नाव घेऊन घेतो त्याचं, असं नाही. त्याच्यामध्ये मन एवढं रमलं पाहिजे की सगळं विसरलं पाहिजे, तरच आहे. हां, मग इथे म्हणतात, बाळपणी तारुण्यकाळी, कठीण काळी वृद्धापकाळी, सर्व काळी अंतकाळी नामस्मरण असावे. आता पहा, हा एक प्रश्न विचारतात, केव्हापासून जप करण्याची सुरुवात करायची? म्हणजे लहानपणापासून. प्रल्हादानी पाहतो तर पोटामध्ये होतं तेव्हापासूनच त्यांनी केलं. म्हणून तो सगळ्या मुलांना उपदेश करतो तिथे भागवतामध्ये, कौमारे आचरेत प्राज्ञा, लहानपणापासूनच सवय केली पाहिजे. नाही म्हणे तुम्ही म्हणता की शेवटच्या क्षणी जर नामस्मरण केलं तर मुक्ती होते, तर मग शेवटच्या क्षणी आम्ही करू, एवढी घाई काय आहे? पण एक तर माहीत नाही शेवटचा क्षण कोणता आहे. आणि दुसरं, जी आपल्याला जिभेला सवय होती ना, वळण जे पडतं त्याप्रमाणेच ते स्मरण करतं. जिभे असं आम्ही पाहिलेलं आहे. ते म्हणे आम्ही नाही घेऊ शकत, कधी घेतलंच नाही नाम. आता अगदी शेवटचा क्षण आला आहे, पण नामस्मरण होत नाही. भलत्या सलत्या गोष्टीच आठवतात, हे काय केलं, त्याचं काय केलं, हे काय केलं, अनेक गोष्टी आहे ना. तर इथे लिहिलं आहे की अंतकाळी, पण त्याच्या आधी बाळपणी, तारुण्यकाळी, वृद्धापकाळी, मग अंतकाळी. अंते नारायण स्मृती अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अजामिळची गोष्ट आहे. तर म्हणे सवय करा आत्तापासून, तर ते होईल.
म्हणे आमच्याकडच्याने होतच नाही. म्हणे आता एका संतांनी कठोर म्हणाले, म्हणे तुमच्या जीवनामध्ये पाप आहे म्हणून ते होत नाही आहे, असं बोलले ते. पाप बाधा बनत आहे, पापच अडचण आहे की नाही. कारण पाप काय म्हणतात, यांनी जर नाव घेतलं तर मग आमचा नाश होईल म्हणून स्वतः जिवंत ठेवण्यासाठी हे जे झोप वगैरे येते ना, हे सुद्धा काय आहे, पापाचे सेवक आहे. म्हणे जा, ऐकू नको दिवांना. विक्षेप आहे, हे आहे, ते आहे. म्हणे स्वामी तुम्ही आम्हाला घाबरवता आता. पण ज्याच्यामुळे स्मरणामध्ये अडचण आहे ते काय, पापाचं फळ, हे मी सांगत आहे. जैसे ज्वर के बेग से भूक विदा होई जाय, असं एक आहे. तैसे पूर्व पाप से हरिचर्चा न सुहाय. म्हणे जसं ताप आला की आपल्याला भूक लागत नाही, भूक लागत नाही, चव नाही जिवेला, काही नाही, म्हणजे काय, टेम्परेचर आहे. तर ताप आला की भूक बिदा होऊन जाते. म्हणे तैसे पूर्व पाप से, पूर्व पापामुळे हरिचर्चा न सुहाय, भगवत चर्चेमध्ये, भगवत नामामध्ये आवड उत्पन्न होत. म्हणजे आपल्याला सावध करण्यासाठी आणखीन काही नाही. तर इथे म्हणतात की लहानपणापासूनच सुरुवात केली तर अंतकाळीसुद्धा नामस्मरण होईल. अच्छा, म्हणे आता तुम्ही एवढं सांगत आहात, नामस्मरण नामस्मरण सतत करा, सतत करा, कोणी केलं आहे का असं नामस्मरण? आता इथे उदाहरणं देतात की पहा या लोकांनी केलेलं आहे. याला काय म्हणतात, केस स्टडी म्हणतात ना, केस स्टडी. यांच्या जीवनामध्ये असं घडलेलं आहे. कोण आहे तर पहा, आता इथे 2, 4, 5 नावं घेतात. नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदेसी विश्वेश्वर, वाराणसी मुक्तिक्षेत्र, रामनामे करोनी, उपराट्या नामासाठी, वाल्मिक तरला उठाउठी, भविष्यवदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे, हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघात पासून सुटला, नारायणे नामे पावन झाला अजामेळ, नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले, परम पवित्र. पहा, नामाचा महिमा जाणे शंकर. शंकरापेक्षा मोठा राम भक्त नाही, सतत राम 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 करत आहे. रामाची कथा ऐकतो किंवा रामाचा जप करतो किंवा रामाचं ध्यान करतो. शंकराला 3च काम आहे. आणि जर कोणी रामायण करत असेल तर ऐकायला जातो, असं शंकराचं वर्णन आहे. पूर्ण राममय आहे शंकर. राम आणि शंकर दोघांमध्ये फार छान अंडरस्टँडिंग आहे, ज्याला म्हणतात. दोघं एकमेकाची पूजा करतात. राम रामेश्वराची पूजा करत आहे की नाही, शंकराची, आणि शंकर रामाची. तर म्हणे हा रामाचा महिमा जाणतो. आणखीन पहा, वाराणसीमध्ये, वाराणसी म्हणजे मुक्तिक्षेत्र, मोक्षक्षेत्र, तिथे लोकांना कानामध्ये तारक मंत्र देतो शंकर. शंकराचा असा, शंकराबद्दल सांगितलं आहे, काशी मरत मुक्त कहत, कहत राम नाम, प्रेम मुदित मन से कहो राम राम. तारक मंत्र आहे, श्रीराम जय राम जय जय राम, असं म्हणतात. शेवटच्या म्हणजे काळामध्ये कुठे गेलं पाहिजे, काशीमध्ये. तिथे जर आपण मेलो, देह सोडला, तर स्वतः शंकर मुक्ती देतो, स्वतः शंकर नाम अनुग्रह देतो नामाचा. म्हणून लोक जातात वृद्धापकाळी. पण घरचे लोक इतकं काळजी करतात, काही दिवस ते राहतात, पण शेवटच्या क्षणी चला 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 चला. काशी का मरण और सूरत का जीवन. सूरतचं जेवण, जीवन म्हणजे जेवण, ते फार प्रसिद्ध आहे. आणि काशीचं मरण असं म्हणतात.
तर काशीमध्ये म्हणे परत रामाचं जे नाव आहे त्याचाच प्रभाव आहे. शंकर म्हणतो माझ्यापेक्षा ते रामाचं नाव ते मी देईन. तर राम नामे करुणी नाम. मग वाल्मिकीचं उदाहरण सगळ्यांना माहीतच आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला आणि तो सुद्धा काय उफराट्या. उफराट्या म्हणजे काय उलट मरा 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 मरा. जेव्हा नारद ऋषी म्हणाले राम राम नामस्मरण करतं म्हणे हे माझ्या जिभेला सवय नाही राम राम म्हणे मरा मरा हा म्हणे ही सवय आहे. कारण तो मारायचा ना लोकांना ये मरा वो मरा. तर हे जरा माझ्या ओळखीचं नाव आहे मरा. तर त्याला तेच घे मरा 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 मरा. पण देवाला कोणी विचारलं यांनी तर उलटं नाव घेतलं तुमचं. म्हणे मी त्याला सरळ केलं. मी असंच मानलं कारण ऐकू तर काय येतं राम राम राम. ही देवाची कृपा आहे. वाल्मिक भय ब्रह्म समाना असं म्हणतात. वाल्मिकी ब्रह्मरूप झाले. आणि पहा ज्या वाल्मिकीला रत्नाकर त्याचं नाव होतं ज्याला राम म्हणता येत नव्हतं त्यांनी 24,000 श्लोकामध्ये रामायणाची रचना केली. किती मोठा बदल झाला. तर उदाहरण आहे वाल्मिकी तरला उठावटी. भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रश्न रामरक्षामध्ये येतं ना वाल्मिकी कूजंतम राम रामेती काय मधुरम मधुराक्ष वंदे हां कोकिळम. कोकिळा आहे. तर राम 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 राम. त्यानंतर प्रल्हादाचं प्रसिद्ध आहे हरिनामे प्रल्हाद तरला नाना आघातापासून सुटला. त्याला किती यातना दिलेल्या आहे. डोंगरावरून त्याला धक्का दिलेला आहे. हत्तीच्या पायी चिरडलं आहे. आणखीन काय सर्पदंश काय 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 केलं. पण तो आपला एकच नावाच्या सहारे. शेवटी काय होलिका हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला बोलवलं. तिच्या मांडीमध्ये म्हणे आता हां आपल्या त्या वराचा तो उपयोग कर तू जळणार नाही. पण झालं उलटं. मग हिरण्यकश्यपूनी कंप्लेंट केली ब्रह्मदेवाला हे काय झालं असं कसं काय. तुम्ही तर होलिकेला वरदान दिला होता की ती जळणार नाही. ब्रह्मदेव म्हणाले मी तिला वर दिला होता अशासाठी म्हणजे की जर कधी ती अग्नीमध्ये कुठे जर अडकलीत अग्नीमध्ये तर तिला अग्नी काही करू शकणार. लोकांना जाळण्यासाठी थोडी दिली होती काही. इट इज फॉर डिफेन्स. रक्षणासाठी मारायसाठी नाही. पण तुम्ही त्याचा दुरुपयोग केला म्हणून तो वरदान कॅन्सल केला. प्रल्हादाचं जीवन पहा त्याच्यामुळे वाचलं. तर असा हा नावाचा महिमा आहे. आता पुढे पाहू 7 वाजता. नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले. आता किती नावं सांगू. अनेक उदाहरणं आहे. चला 2 मिनटं नामस्मरण. राम 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 राम. 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 राम 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 राम.
पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः।